महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनेचे 30वे वार्षिक अधिवेशन महापेडिकॉन 2019चं आयोजन करण्यात आलं आहे। 15, 16 व 17 नोव्हेंबर रोजी महापेडिकॉनचं आयोजन हॉटेल ग्रँड मैफिल येथे करण्यात आलं आहे। यामध्ये कार्यशाळा घेण्यात येत आहेत। प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्शन, मास्टरिंग इन स्किल्स अँड अकॅडमिक्स फॉर रेसिडेंट ट्रेनीज, प्रॅक्टिकल इमर्जन्सीज फॉर एव्हरी पीडियाट्रिशियन आदी विविध विषयांवर या कार्यशाळा होत आहेत। या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। ही कॉन्फरन्स आहे, याची थीम सुद्धा आहे प्रोटोकॉल्स टू प्रॅक्टिस। म्हणजे ज्या गोष्टी आपण नवीन शिकतो त्या गोष्टीला प्रत्यक्षामध्ये आपण कसं त्याचा अंतर्भाव करणार आहे प्रॅक्टिसमध्ये। त्याचं न्यूरल इंटेन्सिव्ह क्रिटिकल केअरचे इंचार्ज आहे डॉक्टर सुशील राजपूत। त्यानंतर एक व्हेंटिलेशन बेसिक अँड ॲडव्हान्स। बरेचदा आपण पाहतो व्हेंटिलेटरची सुविधा अमरावतीमध्ये बऱ्याचदा असते, बरेचदा कुठेतरी सुविधा उपलब्ध नसते आणि त्यासाठी पेशंटला नागपूरला जावं लागतं। तर त्या ॲडव्हान्स व्हेंटिलेशन बद्दलचं ज्ञान मिळवण्यासाठीचा एक वर्कशॉप आहे। त्याचे इंचार्ज आहे डॉक्टर माधुरी अग्रवाल। एक अँटीमायक्रोबियल स्टीवार्डशिप, आपण बरेचदा पाहतो की अँटीबायोटिक्सचा वापर योग्य प्रकारे झाला पाहिजे, त्यासाठीचं हे एक वर्कशॉप आहे। त्याचे इंचार्ज आहे डॉक्टर पियुष पांडे। आणि जर सरांनी आता सांगितलं की जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्या पालकांचे वेगळेच प्रॉब्लेम असतात, त्यांच्या घरी असं एखादा बालक असतात, त्यांना कळतं काय प्रॉब्लेम आहे आणि डे टू डे रुटीन प्रॅक्टिसमध्ये आपण त्यांना थोडा वेळ देऊ शकत नाही, थोडं त्यांना समजावून सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण ही एक वर्कशॉप आयोजित केलेली आहे।